हम तुम्हारे साथ हैं। तुकाराम मुंडे आगे बढ़ो। नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी। राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाची धुरा जेव्हापासनं एक तडफदार अशा अधिकारी असणारे तुकाराम मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे, त्यानंतर दुधाच्या बाबतीत एक खूप मोठ्या प्रमाणावरती एक मंथन होताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आज आलेलो आहोत पुण्यामध्ये असणाऱ्या दूधभट्टीच्या ठिकाणी। अनेक मोठ्या प्रमाणावरती जे पुणे आणि पुण्याच्या आसपासचे जे शेतकरी आहेत, तर ते शेतकरी या ठिकाणी दूध आणतात आणि विक्रीसाठी पुढे इथनं मार्गस्थ करतात। तर तुकाराम मुंडे यांच्याकडनं जेव्हापासून या विभागाचा कारभार आलेला आहे, तेव्हापासून दुधाच्या किमती आता हळूहळू वाढू लागलेल्या आहेत। का तर त्यांनी सुरुवातीला सर्वात प्रथम भेसळखोरांवरती आपल्या कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनाची अत्यंत महत्त्वाचा असा घटक असणारा हे दूध शुद्ध स्वरूपात ग्राहकांना मिळावं, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची भेसळ असू नये, अशा पद्धतीचे तुकाराम मुंडे यांचं एकंदरीत म्हणणं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचा विभाग कार्यरत करतोय। खरं तर अन्न व औषध प्रशासन जो विभाग आहे तो काय आज स्थापन झालेला नाही, मात्र या विभागामध्ये जेव्हापासून तुकाराम मुंडे आलेले आहेत तेव्हापासून एक मोठ्या प्रमाणावरती हा विभाग चर्चेत आलेला आहे। मोठ्या प्रमाणावरती कारवाया होत आहेत, धाडी पडत आहेत। दूध असू द्या, दुग्धजन्य अन्य जे पदार्थ असू द्यात, त्याच्यामधले भेसळ मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याचं दिसत आहे। मी आज ज्या दूधभट्टीच्या ठिकाणी आहे, तर ती दूधभट्टी अनेक वर्ष ग्राहकांना शुद्ध दूध देण्यासाठी ओळखली जाते आणि याच दूधभट्टीचे किंवा हे गणेश पेठमधला जो दूध संघ आहे, त्या दूध संघाचे जे अध्यक्ष आहेत विश्वास सोनवणे, ते आणि त्यांचे इथं सहकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि नेमकं त्यांचं काय म्हणणं हे सगळं चालू आहे ते सगळं जाणून घेऊयात। सुरुवातीला या दूध संघाबद्दल सांगा। मी सुरुवातीला आमचा पुणे शहर दूध व्यावसायिक संघातर्फे मुंडे साहेबांचं आभार मानतो की गेल्या 25 वर्षात आमच्या ज्या व्याधी होत्या आणि आमचा जो त्रास होता तो त्यांनी जे भेसळयुक्त दूध सगळीकडे छापे मारून जे पकडले गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्हा लोकांना दूध व्यावसायिक म्हणजे म्हशी पाळून दूध विक्री करणारे खास करून शेतकरी जे आहेत त्यांना इथून पुढे चांगले दिवस येतील अशी आम्ही आशा करतो। त्याच पद्धतीने इथं हे जे मार्केट आहे हे 100 वर्षाहून अधिक काळ हे मार्केट इथं चालू आहे। या इथे दुधाला चांगल्या पद्धतीचं दूध येतं, परंतु त्याला पूर्वी चांगला बाजार मिळत होता आणि लोक मोठे मोठे व्यवसाय करत होते। पण गेल्या 20-25 वर्षात जे महाराष्ट्रात मोठ्या मोठ्या डेऱ्या आणि संकलनं जी चालू झाली आणि त्यामध्ये जी भेसळयुक्त दूध तयार झाली, त्यामुळे आमच्या म्हशीच्या दुधाला मार्केट एकदम डाऊन झालं। जर आम्ही कोणाला म्हणालो की आमचं दूध 75 रुपयांनी तुम्ही घ्या, तर ती लोक आम्हाला सांगायची की आम्हाला 65 रुपयांनी मिळते, तुमचं 75चं नको। परंतु आत्ता जे छापे मारलेले आहेत त्यामुळं दूध इतकं कमी झालेले, त्यामुळं आम्हाला घरी येऊन विचारायला लागलेले दूध आहे का तुमच्याकडं। आमच्या इथल्या दुधाचं पनीर, दूध, दही किंवा चक्का किंवा तूप हे गोठ्यातील म्हशीच्या दुधाचे बनले जाते, त्याच्यामुळे इथं कुठलीही भेसळ नाही। आता सगळीकडे दुधाचा तुटवडा झालेला आहे, त्याच पद्धतीने आमच्या दूध भट्टीवरही दुधाचा तुटवडा झालेला आहे। परंतु आमचं दूध तुटवडा याच्यामुळे नाही कमी झाला की आम्ही भेसळ करत होतो, तर आमचे जे दूध व्यावसायिकांचे पुणे शहराच्या कडेला जे गोठे आहेत तिथं जाऊन तिथले आसपासचे ग्राहक 10 रुपये लिटरनी जादा भाव देऊन गोठ्यावर दूध खरेदी करायला लागलेले। त्यामुळे येथील प्रत्येक दूध व्यावसायिकांचं कोणाचं 100, कोणाचं 200, कोणाचं 300 लिटर दूध, पनीर, दही, दूध, चक्का ह्यांना मार्केट त्यांच्या गोट्यावर उपलब्ध झालेलं आहे। त्यामुळे इथे येणाऱ्या दुधात तुटवडा होऊन इथं सुद्धा प्रति लिटर 10 रुपये लिटरने दुधाचा भाव वाढलेला आहे। गेल्या वर्षी इथं जो 1300-1350 बाजार चालत होता 18 लिटरच्या घागरीचा, तो यावर्षी 1500 ते 1550 चालू आहे बाजार। बरं, आता मला सुरुवातीला या दूध संघाबद्दल सांगा की इथं नेमकी काय चालतंय, म्हणजे दूध कुठून आणलं जातं, दूध किती लिटर रोज इथून दुसरीकडे पाठवलं जातं हे सांग। आमचा जो इथं दूध व्यावसायिक संघ जो आहे तो फक्त केवळ म्हशी पाळून दूध विक्री करतात त्यांचं आहे। कुठली कलेक्शनची लोक आमच्या संघात नाही आहेत। त्याच पद्धतीने हा जो दूध व्यावसायिक संघ आहे हा 100 वर्षाहून अधिक काळ कार्यकाळामध्ये दुधाची खरेदी विक्री इथं चालू असते। इथं दूध
विकणारी माणसं ही सुद्धा म्हशी पालक आहेत आणि दूध खरेदी करणारी माणसं जी आहेत की जे मिठाईवाले असतील, कोल्ड्रिंकवाले असतील किंवा डेअरीवर दूध विकणारे असतील, या सगळ्यांना इथल्या दुधाची पूर्वीपासून खात्री आहे की हे दुधामध्ये भेसळ नाही आहे, म्हणून ती लोक इथून अजूनही दूध खरेदी करून घेऊन जातात. जर पुणे शहरात विक्री करणारे जे ब्रँड आहेत, मग ते चितळे असतील, वारणा असतील, गोकुळ असतील, मदर डेअरी असतील, नंदिनी असतील, या सगळ्यांनी आपापल्या परिसरात जर दुधाचे बाजार वाढवून दिले शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांनी म्हशी आणि गाई वाढवून त्यांना दुधाचं उत्पादन जास्त होईल आणि हे भेसळवाल्यांची जी संख्या जी आहे ही अतिशय अल्प मर्यादित होऊन ती संपुष्टात येईल. या चला आपण दूध संकलन केंद्राच्या आतमध्ये जाऊयात. या चला या पुढं. तर मला सांगा की आता हे जे सध्या आज काय दुधाचा भाव काय? आता दुधाचा बाजार 1580 रुपये आजचा बाजार आहे, ते 1600 रुपयेपर्यंत बाजार असतो. हा बाजार साधारणतः इथे रोज 85, 87, 90, 92 रुपये लिटर प्रमाणे चालू आहे. बरं, आता मग हे दुधाचा भाव कमी जास्त रोज होतंय का कसं? हो, दुधाचा बाजार तिथं कमी जास्त होतो, कारण इथे येणारे जे दूध आहे हे मागणी आणि होत असलेला पुरवठा याच्यावर इथला बाजारभाव अवलंबून आहे. बरं, आता इथं आपल्याकडं दूध कुठून कुठून आणलं जातं? कुठून आणलं जातं? या दूध भट्टीवर जे दूध येतं ते पुणे शहर आणि परिसरातली जी उपनगरं आहेत तिथं म्हशीचे गोठे जे आहेत आणि साधारणतः दौंड, यवत, केडगाव, आळंदी, मोशी हा जो परिसर आहे या परिसरातून इथं दूध येतं. बरं, मग इथलं आता तुम्ही सांगताय 100 वर्ष जुना आहे आपला, इथले म्हणजे तुम्ही काय असे नियम आहेत तुमचे की बाबा ज्याच्यामुळे इथलं दूध शुद्ध देईल, लोकांना ओरिजिनल दूध शुद्ध दूध मिळतं, ह्याच्यासाठी तुम्ही काय इथं लक्ष कसं ठेवता, काय नियम काय आहेत? आता इथं जे येणारे जे दूध आहे ते साधारणतः ताजं म्हणजे चिलिंग दूध नसतं जास्त करून, तर ते फ्रेश दूध असतं की दूध व्यावसायिकांनी म्हशी पिळल्या की तासभरात ते इथे येतात आणि ते दुधाची विक्री करतात. आणि जी घेणारी जी माणसं आहेत ती साधारणतः दुधाची टेस्ट जिभेवर घेतात आणि त्यांना पिढ्यानपिढ्या ओरिजिनल दुधाची टेस्ट माहिती असल्यामुळे त्यांना लगेच समजतं की हे दूध जे आहे हे कुठल्या प्रतीचं आहे. त्या पद्धतीने दुधाचे बाजार जो असतो तो ठरला जातो. तुकाराम मुंडे आलेत आता या विभागामध्ये. आता अनेक दूध व्यावसायिक जे आहेत ते परेशान झालेत. का बरं? जे भेसळ करणार आहेत ते परेशान झाले, आम्ही आणखी फटाकडे वाजवू. आमचं चांगलं झालं. आम्हाला मुंडे साहेबांसारखे जे अधिकारी इथं असतील ना तर चोरांसारख्या बिल्डिंग आम्ही पण बांधू. बर, पण भेसळ होत होती आणि आता आपण बघतोय अनेक ठिकाणी जो हे होता खवा होता, भेसळयुक्त खवा टाकून द्यायला लागलेत लोक, दूध गटारात सोडायला लागले लोक. हे बघून तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही पारंपरिक व्यावसायिक आहात, तुम्ही भेसळ करत नाही, मग तुम्हाला हे सगळं बघून काय वाटतं? हे जे भेसळ जो विषय जो आहे ना तो दुधापुरता मर्यादित नसून दुधाचे जे बाय प्रोडक्ट आहेत कुठले पण असू द्या, मग पनीर असू, दही असू, चक्का असू, पेढे असू, जेवढे काय आहेत, क्रीम असू, ह्याच्यात सगळ्यात भेसळ होती. त्यामुळं आम्ही जे पाहतो ना आता की आम्हाला आमच्या तिथं मेहनत करून 10 लिटर दूध गोठ्यात वाढत नाही आणि टँकरच्या टँकर दूध कॅनॉलमध्ये सोडून देत आहेत. म्हणजे काय परिस्थिती आहे? कशामुळे होत आहे हे जे होतं हे मुंडे साहेबांच्या मुळे होते. आणखी काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. तुम्ही सगळे दूध व्यावसायिक आहेत, तुमचं सांगा, परिचय द्या तुमचा. बाबा नारायण वाकरे, चंदननगर, दूध गवळी. काय करता तुम्ही? दुधाचा व्यवसाय. दूध किती आणता? आमच्याकडे 4 कॅन्ड असतात मोठे 40. बरं, आता तुकाराम मुंडे आले त्या विभागात, काय होतंय? मी तर म्हणतो तुकाराम मुंडे 6 वर्ष पहिले यायला पाहिजे नव्हतं, हा तर हे सगळं थांबलं असतं. बरं, जे म्हणतो ना तुम्ही खवा, पनीर, हे ते का फेकतात? डुप्लिकेट आहे म्हणून फेकतात. आम्ही गवळी काय करणार? 1 लिटर जागा 2 लिटर बाकी लावणार, ह्याच्या पलीकडे काय करणार? ह्याच्या पलीकडे आम्ही गवळी काहीच करू शकत नाही. आणि गवळ्यांना त्यांच्यामुळे चांगले दिवस आले. आज म्हैस घ्यायला गेले तर 2.5 लाख 3 लाख आलाय. सरकी आज 45 रुपये किलो आहे. बरं, मला एक बरं झालं आठवण केली. म्हशीच्या गाईच्या किमती वाढल्या. हो, हे आल्यामुळं आणि असे किमती वाढलेल्या आहेत. आज तुम्ही साधी म्हैस घ्यायला गेले तरी 2.5 लाखाच्या किंमत. आधी किती होती किंमत?
होती लाख 1.25 लाख. आता यांनीच बघा मागच्या आठवड्यात म्हशी आणल्यात हा 2.5 पावणे 3 बर. ह्या बाजारात म्हशी आलेल्या आहेत. गाईचं गाईची बी किंमत वाढली. गाईची बी किंमत लाखाच्या घरात गेलेली. तुम्ही लोणी प्रवाला जा आता, हा मंगळवारचा बाजार असतो, बघा तिथं काय गाईच्या किमती बी काय झाल्यात. बरं. काय तुमचं काय म्हणणं आहे? तुकाराम मुंडे आले ते कसं आहे? ते आल्याबद्दल पहिला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो हा. की त्यांच्यामुळे आमचा दूध व्यावसायिकांचा फायदाच झालेला आहे हा आणि ते इथेच राहावेत अशी आमची अपेक्षा आहे. हा आता काय बाकी सर्व यांनी सांगितलं ते फरक काहीच नाही मी बोलण्यात जास्त. बरं. काका या इकडे या. अहो या. थांबा. काका आहेत. काका तुम्ही दूध व्यावसायिकच आहे का? मग बरं कस्टमर म्हणून सांगा, शुद्ध दूध मिळत होतं का? आता कसं मिळायला लागलं? चांगलं पहिल्यापासून इथं चांगली क्वालिटी हा. आम्ही मिळतो. बरं. आणि तुकाराम मुंडे आल्यापासून तुम्हाला काय वाटतं? काय बरं वाटतं काय हा पण लोकांना शुद्ध दूध मिळायला पाहिजे. तुम्ही खरेदी करता दूध. तुकाराम मुंडे आल्यापासून काय फरक पडलाय? सगळीकडेच सगळीकडेच फरक पडला ना. ओरिजिनलला किंमत वाढणारच कुठेही जा. हा काम कसं आहे मुंडे साहेबाचं? 4 मुंडे आले पाहिजे, 1 मुंडेत काय होते. आधी आले असले तर म्हणले 6 वर्ष आधी यायला पाहिजे होते. 6 काय 50 वर्ष आली ती बेसळी थांबलेली आहे का? पहिल्यापासून तुकाराम मुंडे सारखे सगळेच ऑफिसर झाले तर कशातच भेसळ होणार नाही. हा, चांगलं काम चाललंय. चांगलं एकदम. पण आता काही जण म्हणतात त्यांना हटवा. आता ते राजकारण आहे, त्यात आपण काय बोलणार. चुकीचं आहे ते. बरं मनचं सत्तर बदले झालं ना त्यांच्या. बरं त्यांना बोलवा इकडं. ओ दादा इकडे या. ए चळवळ ये. बोल सांगा दुधात भेसळ कशी केली जाते? तू नाही सांगू शकत आम्ही. पण आता बघतो ना आपण निर्मा मिसळ काय आपण मीडियाला येते फक्त शॅम्पू काय युरिया हा टाकतात. हा. तुम्हाला कधी वाटलं नाही की आपण असं करावं, पैसे कमवावे? ते आम्हाला नाही फक्त. आम्ही शेतकरी माणसं तसं नाही करू शकत. हा तुम्हाला असं वाटत नाही का जसे चोर जसे बंगले बिंगले आमची बांधतात? जशी मुलं आहे ना तशी ही लहान मुलं लोकांची आमची ते हा तसं आम्हाला करता येत नाही. पण आता बघतो की आपण चोरांचे मोठे मोठे बंगले झाले. चोरांच्या झाल्या आपण आम्ही म्हशी इकून आहे हा. ना धंदा करतो आपलं शेती इकून. हा पण आम्ही असं बेसळ करू नाही. तुम्ही कुठलेत? गोलेगाव रोज येता का इकडे? रोज हा किती वयाच्या वर्ष 13 झाली? वर्षापासून. इथं येत आहे. हा बर पण बेसळखोरांवर काय कारवाई व्हायला पाहिजे? आता हे काय चाललंय ना मुंडे साहेबांनी चालू केली कारवाई. अशीच कारवाई चालू राहिली ना चांगलं होतं. बर बोला मुंडे साहेबांनी मुंडे एकदम साहेबांमुळे चांगलं- आम्हाला तिथे मार्केटमध्ये चांगलं रेट वगैरे मिळायला लागलेलं आहे. हा हो आणि मुंडे साहेब अजून 5 वर्षाच्या अगोदर पाहिजे होते आमच्या. बर आता मार्केट कसं आहे? दूध वाढले सर. वाढलेले रेट. होय, लोक काय दुधाचं- म्हणतात आता दूध घ्यायला काय येतात लोक काय नाही म्हणतात? घेतात कारण इथं ओरिजिनलच भेटत आहे ना. इथं काय बेसळ भेटतच नाही. बेसनचं दूध पण कमी झालं. आता कसं होतं काय म्हणायची आम्हाला पिशव्या 60 रुपयांनी 50 रुपयांनी भेटत हा. त्याच्यात बेसळ होती. इथं काय बेसळ आहे का? हा. इथं सगळं क्लिअर दूध आहे. इथं गवळी हा. येतात खेडेगावचे दूध इतकी त्यात आपली जातात. बरं त्या पिशवीवाल्यांना कसं परवडतंय मग? बेसळ पावडर युरिया हा तुम्ही विचार करा. गवळ्यांची दूध कमी पडत आहेत आणि यांची दूध वाढत येत कशी काय? टँकरनी वाढत आहेत. कसं काय? बरं तुम्ही सांग हा या इकडे त्यांना जायचंय बोल. सांगा. आता जे मगाशी तुमच्याकडनं प्रश्न विचारण्यात आला की भेसळ कशी करतात हे आत्ताशी आम्हाला कळायला लागलंय. आम्हाला फक्त माहिती होतं भेसळ, पण आता आम्ही पाहतो वाचतो की पाम तेल सोडा साबण चुरा अमुक तमुक करून हे भेसळ करतात हे आत्ता आम्हाला कळालं. पण भेसळ करतात हे 100% माहिती होतं. आणि ज्या ज्या वेळेस महत्वाचे सण येतात गौरी गणपती मुस्लिम लोकांची ईद असू द्यात किंवा दिवाळीचे सण असू द्यात पाडवा असू द्यात किंवा 10वी 11वीचे रिझल्ट असू द्यात इथं जे मार्केटमध्ये अचानक दूध वाढतं इथल्या मार्केटमध्ये वाढत नाही. परंतु पूर्वी म्हशी पाळणारे जे दूध व्यावसायिक होते त्यांना सणासुदीला लोक 10-15 दिवस आधी सांगत होते की आम्हाला दूध पाहिजे जास्त म्हणून. परंतु आता कुठलीही
पिशव्या आणि भेसळ हे विषय झाल्यापासून आता कुठलीही ती परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे इथे दूध भरपूर उपलब्ध करून टाकतात ती बाहेरची भेसळ करणारी माणसं. त्यामुळे इथल्या दूध व्यावसायिकाला सणासुदीला सुद्धा दुधाला बाजार मिळत नाही. तुकाराम मुंडे आल्यापासून आता तुकाराम मुंडे जिंदाबाद. तुकाराम मुंडे सारखे 10 अधिकारी जर आणखी आले नाही इतर खात्यात तर मग एक नंबरच काम होऊन जाईल सगळ्यांच. या इकडं आणखी एक तरुण दूध व्यावसायिक आहे. कुठला मित्र तो? खडक बसलेच. खडक वाचलं तिकडनं रोज दूध आणतो. रोज दूध घेऊन ते तुकाराम मुंडे आलेत आपल्या अन्न व औषध प्रशासन विभागात, तेव्हापासून दूध माफिया जे आहेत भेसळ करणारे त्यांचे 10 वेदन आणले. तुम्ही इथं ह्या सगळ्या कारवाईकडे कसं बघताय? हे तुकाराम मुंडे आल्यापासून आमचं सगळ्याच शेतकरी म्हणजे वर्ग मित्र हा. गवळी आहे त्यांचे चांगलंच झालेले आहे. ते पाम तेल हे वगैरे वगैरे असले सगळे खवा पनीर हे डुप्लिकेट माल बंद झाल्यापासून आम्हाला सर्व पण शेतकऱ्यांना आता एक लॉबी अशी ती म्हणते त्या तुकाराम मुंडेंना हटवाकडे पहिला हटवा. तर आमची अशी सगळे शेतकरी वर्ग मित्रांच्या गवळींची आजची इच्छा आहे की ते आम्हाला चांगलेच आहे. काय राजकारणाचं काय खरं नसतं, चांगलं काम करण्याला करू देत नाही. राजकारणाचं ना आमचं कधी जमत नाही शेतकऱ्यांचं. ते आम्हाला त्या आमच्या सगळ्यांचं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्यासारखं थोर व्यक्तिमत्व आम्हाला हवंय. हवंच आहे. हा हवंच आहे. नाही चांगल्या लोकांना काम करायला अडचण असते हो, म्हणून मुंडे आले बसला आम्हाला सगळ्यांना चांगलं झालं गवळ्या लोकांचा. या साहेबांनी सांगितलं सोनवणे साहेबांनी ते आहे बरोबर त्यांचं. बरं तेच आमचं मत आहे त्यांचं. सगळ्या लोकांचं चांगलं गवळ्या आता लोकांचं. तुमचं काय म्हणणं आहे? हेच म्हणणे आहे आमचं. काय बोला की तुकाराम मुंडे आल्यापासून आमचं चांगलंच झाले आणि ते जर राहिले तर गवळी पुढे जातील. जातील पुढं. तुम्ही काय करता? दूध अंदाज करतो. किती? माझ्याकडे 10-15 म्हशी आहेत. कुठलात तुम्ही? मी मुळशी तालुका तिकडनं आणता रोज? हुकुमवरून येतो. बरं पण कस्टमर काय म्हणतात? कस्टमर मध्ये काय? आता उलट चांगले खुश झाले आहेत. उलट दूध चांगलं नाही आता भेसळ नको आता सगळं इकडे यायला लागलं आमच्या. बरं चांगलं दूध घ्यायला. बरं तुम्ही इथं शुद्ध दूध कसं ओळखायचं? आता अनेक जण आणतात दूध ते काय बोट घालून बघतात, ते कसं ओळखायचं? पहिली गोष्ट म्हणजे इथं येणारे जे दूध विक्री करणारे जे गवळे आहेत ते सगळ्यांना माहिती आहे यांच्याकडे म्हशी आहेत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा विषय, तो जो दूध आणतो आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ह्याचा धाराचा टाइम काय आहे, ह्याचं दूध कुठल्या क्वालिटीचं असतं हे सुद्धा आम्हाला पहिलीच कुंडली माहीत झालेली आहे सगळ्यांना, दूध घेणाऱ्यांना आणि ह्यांना. ते दूध आल्यानंतर आम्ही त्याची जर टेस्ट घेतली आणि जिभीवर आम्हाला ते दुधाची टेस्ट, आम्हाला घरच्या म्हशी असल्यामुळं आम्हाला माहिती आहे ओरिजिनल टेस्ट कशी आहे. त्या पद्धतीने ते टेस्ट बसली की त्याच्यावर दुधाचा बाजार कमी जास्त होतो. बरं मला सांगा, आता इथं कुठून कुठून दूध आणतात? इथे पुणे आणि पुणे शहराच्या परिसरात 50 ते 100 किलोमीटरच्या परिसरातून दूध येतं. बरं आणि इथनं दूध कुठं कुठं जातं? हे पुणे शहर आणि परिसरात आहे ना, ज्यांना खात्री आहे, मिठाईवाले, लस्सीवाले, कोल्ड्रिंकवाले आणि डेअऱ्या पण आहेत, ते डेअरीवाले सुद्धा इथून दूध घेऊन जातात. कॉमन लोकांना जर पाहिजे असेल दूध तर इथे येऊन घेतात आणि आता चांगल्या लाईनी लागलेल्या आहेत इथं, वाढायला लागले. बरं तर आपण पाहतोय हा आहे तुकाराम मुंडे इफेक्ट. आपण ते दूध संघाचे इथं आलेलो आहोत. शेतकरी असू द्यात किंवा या ठिकाणचे जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधला तरी एक सक्षम अधिकारी ज्या वेळेला एखाद्या अशा जनसामान्यांच्या प्रश्नाशी, आयुष्याशी निगडीत अशा एखाद्या विभागाची धुरा सांभाळतो त्यावेळेला इफेक्ट कसा दिसतो ते त्यांनी सांगितलं. दुधाचे आता हळूहळू जे शुद्ध दूध आहे त्या दुधाला भाव मिळायला लागलेला आहे. गाई म्हशीचे रेट वाढू लागलेले आहेत आणि हे जे तुम्ही बघताय माग ग्राहक बघताय किंवा हे व्यावसायिक आहेत या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान दिसतंय. कारण एकच आहे, तुकाराम मुंडे. थांबूया ते.